रामाने दशमुखास ठार मारले यातील अधोरेखित शब्दाचा समास ओळखा। दशमुखास, ठीक आहे, या सामासिक शब्दाचा आपल्याला समास ओळखायचा आहे। ठीक आहे, बघा बऱ्याच विद्यार्थी मित्रांचा असा गैरसमज असतो, कारण काही विद्यार्थी मित्रांनी मला असं सांगितलं की सर आम्ही असं असं ऐकलेलं आहे, आम्हाला अशा अशा ट्रिक्स दिलेल्या आहेत की पहिलं पद जर संख्या विशेषण असेल सामासिक शब्दामधलं तर द्विगु समास होतो। अगदी बरोबर आहे मित्रांनो, पण पहिलं पद संख्या विशेषण असेल तर प्रत्येक वेळेला द्विगु समासच होतो असं मुळीच नाही। पहिलं पद संख्या विशेषण लागेल आणि जर त्या सामासिक शब्दावरून समूहाचा बोध होत असेल तर मग द्विगु समास। पण आता इथे लक्ष द्या, दशमुखास इथे पहिलं पद दश हे संख्या विशेषण आहे, पण या सामासिक शब्दावरून आपल्याला समूहाचा बोध होत नाही, समूह सूचित होत नाही, तर आपल्याला या दोन पदावरून दश आणि मुख या दोन पदावरून तिसऱ्या पदाचा बोध होतो, तिसऱ्या व्यक्तीचा बोध होतो आणि म्हणून इथे बहुव्रीही समास होतो। आणि याचा विग्रह काय होणार मग? दशमुख म्हणजे काय? 10 आहेत मुख ज्याला असा जो तो रावण, आणि म्हणून इथे काय होणार? बहुव्रीही समास होणार। आणि म्हणून आपलं उत्तर काय असणार? फक्त सी बरोबर। काय असणार आपलं उत्तर? फक्त सी बरोबर। म्हणून लक्षात ठेवायचं की पहिलं पद संख्या विशेषण असेल आणि त्या सामासिक शब्दावरून समूहाचा बोध होत असेल तरच त्याला द्विगु समास म्हणता येईल, जसं पंचवटी, पंचपाळे, नवरात्र वगैरे। परंतु त्रिनेत्र असेल, दशमुख असेल, त्र्यंबक असेल, ठीक आहे, दशानन असेल तर या शब्दामधून तिसऱ्या पदाचा तिसऱ्या व्यक्तीचा बोध होतो, त्यामुळे ती बहुव्रीही समासाची असतात आणि याचं उत्तर सुद्धा बहुव्रीही समास असंच आहे। ओके, यस।